नमस्कार, ग्राउंड झिरो मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। कपाट ढीगभर साड्यांनी भरलेलं का असेना, मात्र विशेष प्रसंगी आठवणीत ठेवलेली पैठणीच हवी असते, असा तमाम महिला वर्गाचा हट्ट नेहमीच असतो। एकेकाळी शालिवाहन राजा राज्य करत असलेल्या तालुक्यात रेशीम धाग्यापासून सोनेरी मुलामा असलेली पैठणी साडी तयार केली जात होती। अत्यंत लोकप्रिय असलेल्या या पैठणीची ख्याती आता 7 समुद्रापार पोहोचलीये आणि सरकारने सुद्धा पैठणीसाठी मोठं प्रोत्साहन दिलेलं आहे। अशा या पैठणीची गोष्ट आजच्या ग्राउंड झिरो मध्ये। 2000 वर्षांपूर्वी पैठण नगरीवर शालिवाहन राजा राज्य करत होता। त्यावेळेस शालिवाहन राजाने पैठणी सोन्या चांदीच्या तारेने विणकरांकडून बनवून घेतली। त्यामुळे पैठणमध्ये बऱ्याच गल्ल्यांची नावं ही प्राचीन काळानुसार आहे, जसं तार गल्ली, रंगारी गल्ली या नावाने इथल्या गल्ल्या या प्रचलित आहेत। महाराष्ट्रातील भरजरी वस्त्रकलेचा एक उत्कृष्ट पारंपरिक प्रकार म्हणजे पैठणी। ही गर्भरेशमी असून तिचा पदर संपूर्ण जरी काठाचा आणि काठ रुंद ठसठशीत वेलबुट्टीचे असतात। पैठणीच्या संपूर्ण काठांवर दोन्ही बाजूंना एकसारखीच वेलबुट्टी दिसते आणि हे तिचं खास वैशिष्ट्य आहे। यहाँ पर कम से कम और ज्यादा से ज्यादा कौन सी पैठनी मिलती है? यहाँ से ज्यादा लोटस है, यानी ये पारंपरिक डिजाइन है। मतलब यहाँ ऐसा कंप्यूटर के नए डिजाइन नहीं है, ये पुरानी जो पहले चलते आ रहे हैं वही डिजाइन के चल रहे। मुनिया पट्टा है, उसके 8500 है मुनिया पट्टा, वो शादी है सामने चल रही है। और डिजाइन के जो है ये तो इसके 16500 मिलेंगे। तो चाहे हम महीने में करो, 15 दिन में करो, चाहे 3 महीने, तो अब मुझसे ज्यादा नहीं होता है, इसलिए मेरे को 2-3 महीने लग जाते हैं। सब लोग हमको कोई वो नहीं करते। मतलब आपने 30 साल में बड़ी से बड़ी कौन सी? बड़ी से बड़ी मैंने लोटस करी, कुइरी मोर, साखड़ी मोर करी, और एक नया डिजाइन था कुइरी और लोटस, मोर लोटस का करी मैंने। अब वो बड़ा डिजाइन जो है तो मैं आप भी कर सकती हूँ, लेकिन टाइम पे नहीं रह सकती ना, क्योंकि मेरी उम्र हो गई, अब ज्यादा नहीं होता मुझसे। तो मैं कोई भी डिजाइन अभी भी आप मुझे दिएंगे सहूलत से, क्या ये साड़ी तुम करो, तो मैं बराबर कर सकती, कोई भी डिजाइन कर सकती। मी मराठी पैठणी केंद्रात ट्रेनिंग केली। 5 ते 6 वर्षापासून मी जॉब करते इथं। मी भरपूर वेगवेगळे डिझाईन बनवले इथं आणि स्टार्टिंग आपले कॉमन मुनिया पट्टाचं म्हणून ट्रेनिंग मध्ये आपल्याला शिकवते। त्याच्यानंतर आपण ट्रेन झाल्यावर इकडं आपल्याला डिझाईनच्या साड्या देते। तर आम्हाला कसं आहे, डिझाईन नुसार मजुरी असते, मग जशी डिझाईन असेल तशी आम्हाला मजुरी भेटते। आणि भरपूर अशा डिझाईन बनवल्या इथं, म्हणजे लोटस, मुनिया पट्टा, कोयरी मोर, अशा भरपूर वेगवेगळे डिझाईन इथं म्हणजे बनवायला देतात। अस्सल पैठणी ओळखण्याची खूण म्हणजे तिची डिझाईन ही पुढून आणि मागून सारखीच असते। विवाह प्रसंगी नववधूचा शृंगार तर इतर मंगल कार्यांमध्ये गृहलक्ष्मीचा साज पैठणीनेच पूर्ण होतो, अशी आपली परंपरा। गेल्या 2000 वर्षांपासून पैठणी हे कलेचं केंद्र म्हणून ओळखले जातं। प्रतिष्ठान अर्थात पैठण या नावावरूनच पैठणी हे नाव मिळालं। प्रतिष्ठा या महावस्त्राला प्राप्त झालेली आहे। महाराष्ट्राचं महावस्त्र म्हणजे पैठणी। सोन्याच्या रेशीम धाग्यात विणलेलं एक काव्यच आहे। लग्नसराईत, सणवारात महिला वर्ग हमखास पैठणीलाच प्राधान्य देतात। पैठणी महाराष्ट्राचं राजवस्त्र असून महिलांचा जीव की प्राण आहे पैठणी साडी। नऊवारी ही मराठी स्त्रीची ओळख, तर पैठणी हा तिचं महावस्त्र। मराठा काळात पैठणी महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय होती। पैठणीची रंगसंगती आणि पायाजवळच्या काठावर आणि पदरावर केलं जाणारं जरी काम तिला मौलिक ठेवायचं वजन प्राप्त करून देत असतं। एकेकाळी शालिवाहन राजा राज्य करत असलेल्या तालुक्यात रेशीम धाग्यापासून सोनेरी मुलामा असलेली पैठणी साडी तयार केली जाते। वर्षाला 200 साड्या तयार केल्या जात असत। वर्षाला 200 साड्या इथे तयार केल्या जात असून या साडी निर्माणापासून अनेक कुटुंबांचा रोजगार सुरू आहे। इथे पैठणी साडी सेंटर मध्ये आता ही ट्रेनिंग चालू आहे। या ट्रेनिंग मध्ये 20 लोकांना आपण हे देतो, ट्रेनिंग देतो। त्याच्यामध्ये अगोदर मुलाखतीद्वारे त्यांचं हे केलं जातं, मुलाखत घेतली जाते, त्याच्यामध्ये त्याची निवड केली जाते आणि मग 6 महिने ह्या ट्रेनिंग मध्ये ह्या 20 लोकांना पैठणीचं जे बेसिक आहे, ताना बाणा, विविंग हे कसं चालतं
हे शिकवायचं त्यांना. मग ताणा बाणा बेसिक हे सगळं शिकवल्याच्या नंतर त्यांना पूर्ण माहिती पैठणीची आल्याच्या नंतर 6 महिन्याच्या नंतर आपण त्यांना प्रोडक्शन हॉलमध्ये परत काम देतो. मग 6 महिन्यामध्ये कोण ऍक्टिव्ह आहे, कोणी छान काम केलं, कोणी विविंगच्या हे केलं, त्याची परत पडताळणी करून मग त्यांना तिकडे चान्स दिला जातो याच्या विविंग सेंटरमध्ये. तर मी 2003 पासून इथे काम करत आहे. 20 वर्षापासून मी इथे काम करत आहे. तसंच मी जवळजवळ 5 ते 6 ट्रेनिंग दिले आहेत. म्हणजे जवळ 100-150 लोकांना मी इथे ट्रेनिंग दिलेलं आहे. नाव प्रियांका शिंदे. मला पैठणी साडीची ट्रेनिंग चालू आहे सध्या. आम्हाला 8-10 दिवस झाले ट्रेनिंगचे दिवस चालू आहे. आम्हाला इथं शिकवायला कविता ढवळे मॅडम आहे. त्यांनी खूप आम्हाला छान शिकवतात आणि ताना बाणा कसं करायचं, कसं रेशम त्यातून साड्या बनवायच्या, कसं नाही, त्याची माहिती दिली खूप. त्यानंतर पेशवाईच्या काळामध्ये पैठणीचं भाग्य हे अधिकच उजळलं. सोन्याच्या वापरामुळे पैठणी ही अधिकच भरजरी आणि वजनी बनली. पैठणीच्या आकृतीबंधामध्ये वेलबुट्टीप्रमाणेच कृष्णपूजेसारखी धार्मिक दृश्ये सुद्धा विणण्यात आली. नंतरच्या काळात लोकाभिरुचीत पालट होऊ लागला. पैठणीच्या परंपरागत शैलींमध्ये नवनवे आकृतीबंध निर्माण झाले. पैठणीच्या कारागिरांचा पूर्वीचा राजाश्रय आणि लोकाश्रय कमी होत गेला. त्यामुळे उपजीविकेसाठी त्यांना इतर उद्योगांचा आश्रय घ्यावा लागला. दुसऱ्या महायुद्धानंतर तर सोन्या चांदीचे भाव वाढले आणि जकार्ड यंत्राच्या विणकामामुळे उत्पादनाचा वेग वाढला. त्यामुळे लोकांची दृष्टी ही स्वस्त वस्त्र खरेदीकडे झुकली. परिणामी काही काळ पैठणी मागे पडली. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्र शासनाने या कलेचं पुनरुज्जीवन करण्याचं ठरवलं आणि 1968 साली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण इथे पैठणी उत्पादन केंद्र सुरू केलं. 1974 पासून पैठणी उद्योगाचा विकास करण्याचं काम शासनाने महाराष्ट्र लघुउद्योग विकास मंडळाकडे सोपवलंय. या मंडळानं पैठण, येवला या दोन्ही ठिकाणच्या विणकरांना प्रोत्साहन देऊन पैठणी निर्मितीचे कार्य पुन्हा एकदा जोमाने सुरू केलंय आणि त्यात या मंडळाला मोठं यशही मिळालंय. प्रत्येक स्त्रीला आपल्याकडे एक तरी पैठणी असावी असं नेहमीच वाटतं. काळ बदलला, मात्र पैठणीचा हा महिमा काही कमी झालेला नाहीये. सर्वसाधारण साड्यांमध्ये आणि पैठणीमध्ये काय बदल वाटतो? मला सर्वसाधारण साड्यामध्ये आणि पैठणी साड्यामध्ये फार फरक आहे. कारण पैठणी साड्यामध्ये अलग अलग डिझाईन आहे. याच्यात लोटस आहे, पोपट, मुनिया पट्टा. तसं साध्या साड्यामध्ये मला कधी काही असं जाणवलं नाही. आणि मी इथं त्या मॅडमनं साडी अशी चुरगळून दाखवली आणि काही सेकंदातच ती साडी पुन्हा प्लेन झाली. हे एक पैठणी साडीचं वैशिष्ट्य आहे. साध्या साडीचं वैशिष्ट्य जर आपण तिला जर हे केलं तर तिचे धागे धोर असे निघतात ते. त्याच्यामुळे पैठणी साडी मला घ्यावं वाटली म्हणून खरेदी करण्यासाठी आलो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणला संत ज्ञानेश्वर उद्यान मार्गावर 5 एकर जागेवर 2005 साली 2 एकर इमारत उभारण्यात आली. यामध्ये मराठी पैठणी निर्मिती उद्योग हा राज्य सरकारचा संयुक्त विद्यमानाने चालतो. शासनाच्या हस्तकला आणि उद्योग विभागांशी जोडलेला हा संपूर्ण कार्यक्रम आहे. इथे 204 हातमाग असून 52 विणकर महिला पैठणी तयार करतात. त्यांना डिझाईननुसार मजुरी दिली जाते आणि मुनिया डिझाईनची एक पैठणी 2 महिन्यात तयार होते. मोर, पोपट, आसावली, वेलफूल या डिझाईन्सच्या पैठणी तयार होतात आणि त्यासाठी जवळपास 4 महिन्यांचा वेळ लागतो. अजिंठा लोटस ही डिझाईन अतिशय कौशल्यपूर्ण असून ते असणारी पैठणी विणण्यासाठी तब्बल 6 महिने लागतात. मराठी पैठणी साडी सेंटरमध्ये तत्कालीन पंतप्रधान स्वर्गवासी इंदिरा गांधी यांनी भेट देऊन पैठणींची खरेदी केली होती आणि तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गवासी शंकरराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही पैठणी केंद्रामध्ये भेट देऊन पैठणींची खरेदी केली आहे. विणकामाचे 6 डिझाईन आहेत आमच्या. त्याला म्हणतो गणपती पट्टी, त्याला मुनिया पट्टा म्हणतो आपण, वेलफूल, आसावली, मोर, पोपट आणि अजिंठा लोटस. आम्ही जे विणकरांना साडी बेसिसवर विणकाम करायला देतो ते वेगवेगळ्या रेटने देतो, वेजेस देतो त्यांना. आता उदाहरणार्थ मुनिया 8,500, त्याच्यानंतर वेलफूल, आसावली, मोर, पोपट यांना 16,500 आणि अजिंठा लोटस ही जी साडी आहे हिला 24,500 एवढा मेहनतांना त्या विणकरांना देतो. आमच्याकडं 27,000पासून पैठणी साडी ची विक्री स्टार्टिंग जी आहे
27,000 पासून स्टार्ट होती 1,25,000 पर्यंत. 1,25,000 जी साडी आहे ती अजंठा लोटस या डिझाईनची असते. या व्यतिरिक्त इथला जो हा परिसर जो आहे हा 5 एकरचा एरिया असून 3 एकरमध्ये बांधकाम केलेलं 7,000 स्क्वेअर फीटचे मोठे हॉल आहे, ज्याला आपण त्या हॉलला म्हणून एक प्रशिक्षण केंद्र आहे, एक विणकर विभाग आहे आणि दुसरं 5,000 स्क्वेअर फीटचा आमचा एम्पोरिया म्हणजे त्याला जे म्हणू शॉप. तर जिथे महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी विणली जाते त्या ठिकाणून आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात. महाराष्ट्राचं राजवस्त्र म्हणून जी ओळख आहे ती आहे पैठणीची. सर्वाधिक जर बघितलं तर पैठण या ठिकाणी पैठणीची निर्मिती झाली आणि त्यानंतर जर बघितलं तर जवळपास अनेक वर्षापासून ही परंपरा पैठण येथे सुरू आहे. या ठिकाणी जर बघितलं तर अनेक कामगार जे आहे ते आता साडी विणत आहे आणि ही परंपरा जर बघितलं तर पूर्वीपासून चालू आहे. या ठिकाणी जर बघितलं तर सध्या साडी जी आहे पैठणी तिचं विणकाम चालू आहे. या ठिकाणी जर बघितलं तर जे धागे असेल ते असेल किंवा नक्षत्र असेल ते काढण्याची पद्धत जी आहे ती पारंपरिक पद्धती आहे आणि हातावरती कामगार जे म्हणू शकतो आपण ती पद्धत या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी जर बघितलं तर डिझाईन जी आहे ती हाताने विणली जाते आणि त्या विणकामामध्येच पैठणीचं जे महत्त्वाचं मुहूर्त म्हणू शकतो आपण ती पैठणीचा शो जो आहे तो हातावरती केला जातो. त्यामुळे जर बघितलं तर महाराष्ट्रात बघितलं तर 7 समृद्ध पार देखील जी आहे ती पैठणी गेलेली आहे आणि त्यामुळे आता पैठणीचा डंका जो आहे तो संपूर्ण जगभरामध्ये गाजताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे जर बघितलं आता लगनसराई जी आहे ती आता तोंडावरती येऊन ठेपली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर पैठणीची आता मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, पैठण. आणखी एक बातमी ग्राउंड झिरो मध्ये बघायची आहे पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.